चांदीवाल आयोगानं आपल्याला क्लीन चिट दिल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय आणि क्लीन चिट दिल्यामुळे फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला असंही अनिल देशमुख म्हणतात। अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवरती हा आरोप केलाय आणि या संदर्भात अनिल देशमुख यांच्याशी संवाद साधलाय। आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। ज्या चांदीवाल आयोगात अनिल देशमुखांचं राजकीय भवितव्य दडलेलं आहे त्या चांदीवाल आयोगाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले अनिल देशमुखांनी। आपल्यासोबत स्वतः आमदार अनिल देशमुख आहेत। सर, चांदीवाल आयोगाबद्दल तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले? असं आहे की माझ्यावर 3 वर्षापूर्वी जेव्हा मुंबईचे त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला, त्यावेळेस मी लगेच आरोप माझ्यावर लागल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे यांना त्यावेळेस पत्र दिलं होतं की माझ्यावर जे आरोप लागले त्याची त्वरित चौकशी करावी। त्यानुसार हायकोर्टचे न्यायाधीश न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली। त्यांनी 11-12 महिने चौकशी करून आपला अहवाल 1.5 वर्षापूर्वी राज्य शासनाला दिला। माझी मागणी आहे की न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल 1.5 वर्षापूर्वी राज्य शासनाला दिला तो अहवाल का राज्य शासन दडून ठेवत आहे? पण जाणीवपूर्वक राज्य शासन गेल्या 1.5 वर्षापासून हा अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही। मी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला, राज्यपालांना पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, पण अजूनपर्यंत न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल त्यांनी जनतेसमोर येऊ दिला नाही। हा जर लवकरात लवकर यांनी अहवाल जनतेसमोर येऊ दिला नाही तर मला शेवटी कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागणार आहे। कोर्टात त्याचा न्याय मागेल, म्हणून राज्य शासनाने लवकरात लवकर हा अहवाल जनतेसमोर येऊ द्यावा ही विनंती। या कपाटात तो अहवाल ठेवला, त्याची चाबी कोणाकडे आहे? आता त्याची चाबी कोणाकडे असणार? गृहमंत्र्याकडे। एकच कुलूप नाही लावलं, 3-4 कुलूप लावले। सर्व चाब्या त्यांच्याकडेच आहेत? सर्व चाब्या त्यांच्याकडे नाही, सर्व चाब्या बहुतेक त्यांच्याकडे असतात। त्याच्यामुळे त्या 3ही कुलपाचे त्यांनी लवकरात लवकर चाब्या उघडून तो अहवाल जनतेसमोर द्यावा। अनेक जे मुद्दे आहेत, अनेक प्रश्न आहेत त्यांनी आपल्या याच्यातून उपस्थित केलेले आहेत। उमेश सरोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।